ब्लिंकिट ऍक्च्युली त्यांच्या वेबसाईट सेलर ब्लिंकिट म्हणून वेबसाईट आहे. ओके. त्याच्यावर तुम्ही रजिस्टर युअर प्रोडक्ट असंच ऑप्शन येतो आणि मग खाली सगळे त्यांच्या स्टेप्स येतात. आपलं तर बेसिक अकाउंट पाहिजे, कंपनीचं अकाउंट पाहिजे, ओके. पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, उद्यम आधार वगैरे ते सगळे बेसिक जे आपले डॉक्युमेंट्स असतात, FSSI पाहिजे, तो आपण अपलोड करावे लागतात. पण मला ब्लिंकिटवरनं कळालं की तुम्हाला ट्रेडमार्क पण पाहिजे, तुमच्या लोगोचा, तुमच्या कंपनीचा एक ट्रेडमार्क पाहिजे. त्यामुळे ती प्रोसेस करायला मला थोडी वेळ लागला. मग ते झाल्यानंतर मग त्यांचे कुरिअरचे हे असतात, म्हणजे ई-वे बिल म्हणून एक सिस्टीम आहे. तर मग तुम्ही ते रजिस्टर, ते गव्हर्नमेंट हेच आहे, वेबसाईट आहे, मग त्याच्यावर तुम्ही ते रजिस्टर करायला लागते आपली कंपनी. मग ते झाल्यानंतर ऍक्च्युली खूप सोपं आहे. फक्त त्यांचं एकच आहे की इच प्रोडक्ट, मग ते अप्रुव्हल करतात आपलं प्रोडक्ट, सगळे डॉक्युमेंटेशन चेक करतात. अप्रुव्हल पण लगेच येतं, एक 10-12 दिवसात येतं अप्रुव्हल. ते झाल्यानंतर इच प्रोडक्ट यू हॅव टू पे 25,000 टू ऍक्टिव्हेट, ऑनबोर्ड करण्यासाठी. मग ते 25,000 तुम्ही वर्षभर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर ऍड जनरेट करायला तुम्ही वापरू शकता. अच्छा. ते आहे. आणि मग एकदा ती सगळी प्रोसेस झाली डॉक्युमेंटेशनची की मग ते आपल्याला हे देत, इन्व्हेंटरी क्रिएट करायला लागते की आपण किती पॅकेट्स, त्यांची मिनिमम क्वांटिटी आहे ते त्यांनी मेन्शन केली की आपण त्यांना सांगायचं की आम्ही एवढं पाठवतोय आता. मग ते आपल्याला एक बिल तयार करून देतात त्यांच्या ह्याने. आणि मग त्यांचे ते कन्व्हिनियन्स चार्जेस, GST वगैरे सगळं ऍड करून आपण पण आपला रेट थोडासा वाढवावा लागतो त्यात, कारण त्यांचे कमिशन्स असतात, कन्व्हिनियन्स चार्जेस असतात, GST सगळं ऍड करून त्यांना आपल्याला द्यावं लागतं. मग ते फर्स्ट टाइम होतं, त्यामुळे मी जाऊन स्वतः देऊन आलेले पुणे आणि मुंबई वेअरहाऊसेसमध्ये. त्यांचे वेअरहाऊसमध्ये पोहोचलं की मग ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतात ऑल ओव्हर महाराष्ट्र. म्हणजे त्यांचे छोटे छोटे सगळ्या एरियाजमध्ये डार्क स्टोर्स आहेत, तिथं ते मग कुरिअर करतात.